नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. कळव्यातील भुसराळी परिसरातील ओमकृष्ण सोसायटीमधील 3ऱ्या मजल्याचा स्लॅब 2ऱ्या मजल्यावर पडून 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही इमारत 35 वर्ष जुनी असल्यामुळे महापालिकेच्या प्रशासनाने तात्काळ कारवाई करून ही इमारत रिकामी केली आहे. या इमारतीमध्ये राहणाऱ्या 30 कुटुंबियांना इमारतीबाहेर काढून ही इमारत सील करण्यात आलेली आहे. कळवा परिसरातील भुसराळी भागात ओमकृष्ण इमारतीमधील हा स्लॅब अपघात झाल्यामुळे 2ऱ्या मजल्यावरती राहणाऱ्या मयूर दांडेकर, मनोहर दांडेकर आणि मनीषा दांडेकर यांच्या अंगावरती कोसळल्याने हे तिघही जखमी झालेले आहेत. अपघात झाल्यानंतर कळवा प्रभाग समितीने ही संपूर्ण इमारत रिकामी केली आहे. तसेच या इमारतीमध्ये एकूण 30 कुटुंब राहत होते. त्यांनी आपली व्यवस्था करण्याचे आदेश महानगरपालिकेने दिलेले आहेत. कारण इमारत कधीही कोसळून दुर्घटना होऊ शकते आणि यामध्ये जीव जाऊ शकतात, असंही महानगरपालिकेच्या कळवा प्रभाग समितीकडून सांगण्यात आलेलं आहे. महानगरपालिकेने कारवाई करून या इमारतीच्या परिसरामध्ये धोका असल्याची पट्टी देखील लावून हा परिसर रिकामा केलेला आहे. क्रॉस लावला तर या दरवाजाला पकडून असा आतमध्ये धरून या दरवाजाला पकडून तो क्रॉस लावला तर हा मोठा बांबू आहे. द्या इथे मी पकडतो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सर्व प्रभागातील मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करावीत. खासदार नरेश मस्के. ठाणे हे मुख्यमंत्र्यांचे शहर असून या शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. पावसाळा सुरू झाला असून आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयाने कामं करून नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, असे निर्देश नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. महानगरपालिकेसोबतच MMRDA, MSRDC, पोलीस प्रशासन हे सर्व विभाग सतर्क राहून संघभावनेच्या दृष्टिकोनातून काम करणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये नमूद केलं आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीमध्ये ठाणे शहरातील सर्व माजी नगरसेवकांची आढावा बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीस माजी महापौर मीनाक्षी शिंदे, अशोक वैती,
माजी उपमहापौर पल्लवी कदम, राम रेपाळे, देवराम भोईर, नारायण पवार, रमाकांत मडवी यांच्यासह माजी नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. डॉक्टरेट पदवी प्राप्त झालेली आहे. आपण त्यांचंही या क्षणी सन्मान करणार आहोत. सर्वांना विनंती करते की आपण धन्यवाद. मी महापालिका आयुक्त ठाणे शहर आणि महानगरपालिका हद्दीमध्ये हा माझा लोकसभा मतदारसंघातील 2.5 विधानसभेचा भाग या ठाणे महानगरपालिकेचा येतो. 20 वर्ष या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करतो. खासदार म्हणून आलेलो आहे. अनेक नगरसेवकांच्या समस्या होत्या. नालेसफाई असेल, वॉर्डातली रखडलेली कामं असतील, काही सूचना असतील, या संदर्भात अधिकारी आणि नगरसेवक यांची बैठक या ठिकाणी आपण घेतलेली आहे. त्याच्यावरती समस्या सोडवण्याच्या दृष्टीने, उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आम्ही काही पावलं उचललेली आहेत. त्या संदर्भी निर्णय घेतलेले आहेत. आणि दर महिन्याला मी यापूर्वीसुद्धा अशा पद्धतीने नगरसेवकांच्या बैठका आयुक्तांसमोर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर घेत होतो. आता खासदार म्हणून अधिकाऱ्याने या ठिकाणी ही बैठक घेतली. महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या अडचणी, नगरसेवकांच्या, माजी नगरसेवकांच्या अडचणी आणि जनतेचे प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आले आणि त्या सोडवण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी त्या तशाच पद्धतीचे निर्देश संबंधित विभागांना दिलेले आहेत. विरोधक ज्या पद्धतीने टीका करत होते त्या पद्धतीने काही वातावरण ठाण्यामध्ये नव्हतं. उगाचच टीका करायची काहीतरी म्हणून त्या टीका केलेल्या आहेत. आणि सुरुवात पहिला पाऊस असतो आणि त्या पहिल्या पावसामध्ये काही ठिकाणी अशा गोष्टी घडत असतात. मी त्याचा डिनाय करत नाही, पण अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करतात, रस्त्यावरती आहेत, आयुक्तसुद्धा रस्त्यावरती आहेत आणि माजी नगरसेवक असतील तिथे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना मदत करून नागरिकांचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काम करतात. सर, अनधिकृत ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि प्रशासनाने तशा पद्धतीने कारवाई सुद्धा सुरू केली. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. कोकण पदवीधर काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांनी निरंजन डावखरेंवर साधला निशाणा. काँग्रेसचे कोकण पदवीधर उमेदवार रमेश कीर यांनी पत्रकार परिषद घेत विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांच्यावरती निशाणा साधत पदवीधरांसाठी कोणतंही काम केलं नसल्याची थेट टीका केली आहे. यावेळी मनसेने घेतलेल्या माघारीचा फायदा आम्हाला होईल असं सांगताना मतदार सुज्ञ आहे, त्यामुळे नेमका कोण कोणाला पाठिंबा देत आहे हे त्यांना चांगलंच कळेल असा टोला देखील मनसेला लगावला आहे. यावेळी मित्रपक्षांनी देखील अर्ज भरले होते, मात्र आम्हाला सहकार्य व्हावे यासाठी त्यांनी हे अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे मित्रपक्षांचे सहकार्य आम्हाला नक्कीच मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आज अधिकृतपणे महाविकास आघाडीतर्फे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी माझं नाव महाविकास आघाडीतर्फे घोषित झाल्यावर पहिल्यांदाच मी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसमध्ये आज इथे आलेला आहे. ही निवडणूक आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने लढणार आहोत. कोकणातल्या पदवीधर, सर्व पदवीधरांचे, मग ते पदवीधर बेकार असू देत किंवा नोकरीवाले असू देत, या सगळ्या पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न असणार आहे. प्रामुख्याने शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवणं हे आम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतं आहे, कारण कोकणात हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पेन्शन हा देखील, जुनी पेन्शन लागू करणं हा देखील आमच्यासाठी प्राधान्याने विषय आहे. UPSC MPSCचं शिक्षण जिल्हानिहाय विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावं याच्यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचबरोबर शिक्षण शासनाच्या माध्यमातून शैक्षणिक जे काय बदल होतात त्या सर्वांवर लक्ष ठेवणं हे देखील या माध्यमातून आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे. मुळात असं आहे की आम्ही हे गेली 5-6 महिने सदस्य नोंदणी करतो. काँग्रेस पक्षातर्फे अतिशय चांगल्या पद्धतीनं नोंदणी झालेली आहे.
त्यात आमचे सर्व मित्रपक्ष आहेत त्यांनीही नोंदणी केलेली आहे. त्यामुळे नोंदणी हा विषय आज आमच्यासाठी फार महत्त्वाचा नाही आहे. लोकांना 26 जूनला मतदानासाठी फक्त मतदान केंद्रापर्यंत आणणं हेच आमचं प्रामुख्याने महत्त्वाचं काम असेल, जे आम्ही कार्यकर्त्यांच्या आमच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जुनी पेन्शन लागू करण्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत. शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवणार आहोत. पदवीधरांचे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवणार आहोत. याचं कारण असं आहे की पदवीधर ही व्याख्याच एवढी मोठी आहे की पदवीधर हा प्रत्येक क्षेत्रात आहे. त्यामुळे त्या प्रत्येक क्षेत्रातले पदवीधर, त्यांचे वेगवेगळे प्रश्न यांच्याकडे आपल्याला आत्मीयतेने बघण्याची गरज आहे, जे दुर्दैवाने गेल्या कित्येक वर्षात या मतदारसंघाच्या माध्यमातून कोकणातल्या पदवीधरांचे प्रश्न सुटलेले नाहीत, हे मी इथे स्पष्टपणाने नमूद करतो. खासदारकीची निवडणुका झाल्यानंतर पहिल्यांदाच कोकणामध्ये काँग्रेसला विधानसभा किंवा विधान परिषद यासाठी पहिल्यांदाच उमेदवारी मिळालेली आहे. त्याकरिता सर्वप्रथम इंडिया अलायन्सचा आणि आमच्या नेतृत्वाचा आम्ही आभार मानतो. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी रमेशभाई किरनं जी उमेदवारी मिळालेली आहे, तिच्यासाठी पालघरपासून अगदी कल्याण, अंबरनाथपासून ते सिंधुदुर्गापर्यंत सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत आणि येणाऱ्या 10 दिवसामध्ये आम्ही सर्वजण एकत्र येऊन जास्तीत जास्त मताधिक्य रमेश कीर साहेबांच्या पारड्यात पाडण्यासाठी प्रयत्नशील राहू आणि त्यांना विजयी कसे करता येईल यासाठी काँग्रेस एक दिलाने आणि सर्व महाविकास आघाडीतील घटकांना एकत्र घेऊन काम करेल. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.